मंडळी नमस्कार. आज रत्नागिरी जिल्ह्याच्या वतीने माननीय आमचे जिल्हाध्यक्ष प्रशांतजी यादव दक्षिण आणि उत्तरचे सतीश मोरे आणि मी प्रमोद जठार महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये आज आणि उद्या 2 दिवस प्रेसच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोचायचं असे संपूर्ण महाराष्ट्रभर सगळ्या नेत्यांना निर्देश आहेत. त्याप्रमाणे आपली आजची प्रेस ही रत्नागिरी जिल्हा संपूर्ण जिल्हा म्हणून आपण आज चिपळूणला प्रेस घेतो आहोत. मी तुमच्या माध्यमातून जनतेला सांगू इच्छितो की आजची प्रेस जी आहे ती उद्या होणाऱ्या असणाऱ्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी गंगाधरराव फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला आहे. उद्या 22 जुलै, त्यांचा जन्म 22 जुलै 1970चा. 97ला ते महापौर झाले नागपूरचे आणि वयाच्या 27व्या वर्षी आणि त्यानंतर जवळजवळ 5 टर्म 99पासून ते अगदी आतापर्यंत ते महाराष्ट्राचे आमदार राहिले. 2 वेळाला माननीय मुख्यमंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतली, एकदा उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आणि महाराष्ट्रातले सगळ्यात तरुण मुख्यमंत्री म्हणून त्यांचं नाव आहे. साधारणतः 2022 2026ला आज आपण बसलो आहोत. तर माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं नाव जे आपण महाराष्ट्रभर घेतलं जातं तर प्रामुख्याने त्यांची कारकीर्द ही 3-4 गोष्टीने हायलाईट होते, ओळखली जाते. त्याच्यातलं त्यांचं सुरुवातीचं जे काम होतं ते म्हणजे महाराष्ट्रातल्या जे काही दुष्काळग्रस्त जिल्हे आहेत त्यांच्यामध्ये जलयुक्त शिवारची मोहीम त्यांनी जी पहिल्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीत घेतली आणि अर्ध्या महाराष्ट्र हा दुष्काळातून मुक्त करायचं काम जे फार मोठं शिवधनुष्य होतं ते त्यांनी पहिलं त्यावेळेला हातात घेतलं होतं आणि मग त्याच्यातनंच नदी जोड असतील किंवा फुकट जाणारं पाणी कसं वळवावं अशा अनेक गोष्टीवरती त्यांनी अभ्यास केला. महाराष्ट्राला जलयुक्त शिवारच्या माध्यमातून जोडण्याचा त्यांनी प्रयत्न केला. दुसरं त्यांचं फार मोठं काम म्हणजे जे काही रोड इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये त्यांनी महाराष्ट्र जोडला, शहरांना जोडला, शहरांना खेड्यांना जोडला आणि मोठं काम म्हणजे सांगायला हरकत नाही मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग. त्यावेळेला अनेक मंडळींनी विरोध केला होता. त्या समृद्धी हायवेचं सुद्धा काम केलं. मुंबईचं पूर्ण चित्र त्या ठिकाणी त्यांनी पालटून टाकलं आणि जो काही सी लिंक जे काही केलं म्हणजे समुद्राकडचे जे काही जो काही ब्रिजेस तयार करणं सी लिंक केलं, मुंबईला जी कनेक्ट केलं ते फार सुंदरच केलं. त्यामुळे मुंबई हे एक जागतिक दर्जाचं शहर म्हणून आता लोक बघायला येतात. अनेक पर्यटक त्या मुंबईच्या सिलिंगवरून फिरायला येतात की ते फार अद्भुत असं त्या ठिकाणी झालं आहे. आणि त्यानंतरचा आपण मुंबई पुण्या जोडणारा जो काही पूर्वी त्याला मिसिंग लिंक म्हणायचे पण आता त्याला कनेक्टिंग लिंक म्हणतो ते पण एक फार मोठं काम जे पुणा मुंबई प्रवास हा पूर्वी मला आठवतं आम्ही तरुण असताना हा मुंबई पुणे 7-8 तास लागायचे. जेवढा कोकणात यायला वेळ लागतो तेवढा पुण्यात जायचा, मग तो 5-4 तासावर आला. आता 1.5 तासावरती तो 1.5 तासावरती विषयाला मेट्रोचे जे प्रकल्प झाले मुंबईमध्ये, मुंबई पुणे नागपूर या मेट्रो आता आणि मुंबईत एवढा पाऊस पडला परंतु मेट्रोमध्ये काही त्रास झाला नाही. अप्रतिम असं म्हणजे अगदी परदेशात असलेल्या शहरासारखं मेट्रो बघायला मंडळी मुंबईत येतात. समृद्धी हायवेचा, समृद्धी एक्सप्रेसचा मी विषय सांगितला. समृद्धी नागपूरला कनेक्ट करायचा प्रयत्न केला. मेट्रो मॅन म्हणून त्यांचं मोठं काम आहे. आणि त्याचबरोबर त्यांनी डिजिटल महाराष्ट्र आता आपण जे बघतोय केंद्र सरकारने जी डिजिटल मोहीम राबवली डायरेक्ट बेनिफिट टू जो काही ट्रान्सफर करण्याचा लाभार्थीचा डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर त्याचं पण महाराष्ट्रामध्ये फार मोठं जाळं फडणवीस साहेबांनी उभं केलं. आणि
त्यांनी त्यांच्या 2 कारकिर्दीमध्ये तर त्यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी दिलीच, परंतु आज सांगायला हरकत नाही की कालच्या झालेल्या विधानसभेच्या अधिवेशनामध्ये महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी जी काही कर्जमाफी आहे, ज्याला सरसकट 2 लाखापर्यंत कर्जमाफी फडणवीसांनी कालच्या अधिवेशनामध्ये जाहीर केली. आपल्याला माहिती असेल की कुठलीही निवडणूक नसताना, म्हणजे मोस्टली असं असतं की निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती साधारणतः लोक कर्जमाफी जाहीर करतात, परंतु वैशिष्ट्य असं आहे की कुठल्याही प्रकारचं निवडणूक नाही, निवडणुकीला अजून 3 वर्ष आहेत, तरीसुद्धा शेतकरी माझा कर्जबाजारी राहू नये, शेतकरी समृद्ध व्हावा म्हणून शेतकऱ्याला सगळ्यात मोठी कर्जमाफी, म्हणजे सहज मी आकडा म्हणून सांगायला हरकत नाही, तर राज्यातील 56 लाख शेतकऱ्यांना, मी त्याचे प्रिंट्स तुम्हाला नक्कीच देतो, पण 56 लाख शेतकऱ्यांना 36,585 कोटीचं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना, एक ऐतिहासिक योजना त्यांनी कालच्या अधिवेशनात जाहीर केली. आणि त्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांनी फार मोठी कर्जमाफी त्या ठिकाणी, आता ही थकबाकी माफी नाही आहे, ही कर्जमाफी आहे. म्हणजे जी काही वरचं थकबाकी आहे तीच माफी नाही, पण ज्यांनी घेतलेलं कर्ज आहे ते पण 2 लाखापर्यंत त्यांनी माफ करायचा निर्णय कालच्या अधिवेशनात झाला. आणखीन त्याबरोबरच आणखीन तुम्हाला एक मोठी गोष्ट सांगायला हरकत नाही, ज्याच्यासाठी आज आपण जमलो आहे, ते म्हणजे जवळजवळ 48,000 कोटीची वीज बिल माफी त्याने, तो पण निर्णय झालेला आहे. आणि यामुळे शेतकऱ्यांची जी काही वीज बिल थकीत होतं ते सगळं वीज बिल माफी त्या ठिकाणी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना केली. 7 हॉर्स पॉवरपर्यंत जे काही शेतकऱ्यांना वीज बिलेचे पंप वापरतात, जवळ 48,000 कोटींची, म्हणजे थोडक्यात वीज बिलाच्या जी काही थकबाकी त्याची पाटी पुरी करून टाकली. अशा प्रकारचं फार मोठं काम माननीय देवेंद्र भाऊ फडणवीस यांनी महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून शिंदेसाहेबांच्या सोबतीने, सुनित्राताई पवारांच्या सोबतीने आणि महायुतीच्या सगळ्या सरकारने मिळून केलं. म्हणून आजच्या आमच्या या प्रेसच्या माध्यमातून त्यांना आम्ही शुभेच्छा तर देणारच आहोत. त्यांना परमेश्वर शतायुष्य करो, ते महाराष्ट्रात तर त्यांचं कर्तृत्व आणखीन चांगलं होऊ देत. उद्या अगदी ते देशात गेले तरी ते देशाच्या मोठ्या पदावरती जाऊ देत, असे पण आम्ही शुभेच्छा देऊ. कारण हा शेवटी भारतीय जनता पक्ष हा असा पक्ष आहे. आणि महाराष्ट्राच्या आमच्या प्रदेश अध्यक्षाने एक संकल्पना जाहीर केली त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने, की माननीय देवेंद्रजींच्या वाढदिवसानिमित्त आमचे लाडके प्रदेशाध्यक्ष रवींद्र भाऊ चव्हाण यांनी आम्हाला सांगितलं की आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जेवढे बूथ आहेत, जेवढी मंडलं आहेत, 1271 मंडलं आमची साधारणतः आहेत, या सगळ्या 1271 मंडलमध्ये ॲव्हरेज 100 बॉटल रक्तदान आपण सगळ्यांनी करायचं. आणि 1 लाख पिशव्या, ज्याला बॉटल्स आपण म्हणतो आपल्या भाषेत, पिशव्या म्हणतो, 1 लाख पिशव्यांचं संकलन आम्ही करायचा निश्चय आम्हाला हे दिला रवींद्र भाऊ चव्हाण साहेबांनी, आमच्या प्रदेश अध्यक्षांनी. आणि संपूर्ण महाराष्ट्रभर भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते कामाला लागलेत. आजपासूनच त्याची सुरुवात झाली. आज गुहागरला आम्ही आणि सतीशजी आणि आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी आज गुहागरपासून रक्तदानाच्या मोहिमेला सुरुवात झाली. आणि उद्यापासून आमच्या दक्षिण आणि उत्तर रत्नागिरीच्या दोन्ही माझ्या माहितीप्रमाणे 19 मंडलं, यांची 12 मंडलं आणि तुमची 7 मंडलं, बरोबर ना, 19 मंडलं, म्हणजे साधारणतः आमचा अंदाज आहे की 2000 बॉटल्स आमच्या त्या ठिकाणी जमा होण्याचा आम्ही संकल्प केलेला आहे. आणि महाराष्ट्रातनं जवळजवळ 1 लाख पिशव्या या गरजू जे काही पेशंट्स असतील, आजारी माणसं असतील, या सेवा कार्यातनं, म्हणजे देवेंद्रजींना आपला वाढदिवस साजरा केलेला आवडत नाही. मागच्या बैठकीमध्ये जेव्हा हा विषय निघाला तेव्हा देवेंद्रजींनी सांगितलं की माझा वाढदिवस कोणी साजरा करू नका, पोस्टर बॅनर लावू नका, गरिबांना मदत करा, शेतकऱ्याला मदत करा, दुःखी दरिद्री बिचारा कोण असेल रंजल्या गांधीला त्याला मदत करा. आणि मग त्या दिवशी आमच्या मागच्या बैठकीमध्ये आम्ही सगळ्यांनी असा निर्णय घेतला प्रदेश अध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली की फडणवीस साहेब, हा वाढदिवस तुमचा नसून हा महाराष्ट्राच्या आमच्या मुख्यमंत्र्याचा आणि भारतीय जनता पक्ष महायुतीच्या या सगळ्या मुख्यमंत्र्याचा आहे. त्यामुळे आम्हाला गरिबांच्या सेवेसाठी रक्तदानाचं फार महत्त्व आहे. आणि त्या 1 लाख बॉटल्स आम्ही जमा केल्या
तर त्या गोरगरिबापर्यंत पोहोचतील, अनेक पेशंटचे, अनेक गरिबांचे, रुग्णांचे प्राण वाचतील, म्हणून आम्ही ही मोहीम राबवायची घेतलेली आहे. आणि ती मोहीम आपल्या माध्यमातून सुद्धा जनतेपर्यंत पोचावी, म्हणून मी माझ्या दोन्ही जिल्हा अध्यक्ष, माझे जनरल सेक्रेटरी, माझा गटनेता आणि माझे सगळे नगरसेवक या सगळ्यांच्या सोबतीने आम्ही तुमच्या प्रेसच्या समोर आलेलो आहोत. भविष्यामध्ये या सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, माझ्याकडे जबाबदारी पालघर ते सिंधुदुर्ग आहे आणि प्रामुख्याने रत्नागिरीचा प्रभार थोडा जास्त आहे, त्यामुळे सातत्याने आम्ही आता रत्नागिरीच्या एकूण भारतीय जनता पक्षाच्या संघटना बांधणीकडे लक्ष देतो आहे आणि त्याच्यातूनच भविष्यामध्ये महायुतीचे जास्तीत जास्त लोकप्रतिनिधी या ठिकाणी निवडून येतील अशी आमची संकल्पना आहे. आजची संध्याकाळ, आज की शाम, हे सब देवा भाऊ के नाम है, त्यामुळे आजच्या या संध्याकाळी प्रेसमध्ये माननीय देवेंद्र फडणवीसना आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो. त्यांना अभिष्ट चिंतन त्यांचं म्हणतो, बरोबर मंडळी? यस. आमच्या चिपळूणकरांच्या वतीने, आमच्या रत्नागिरी दक्षिणच्या वतीने, रत्नागिरी उत्तर, रत्नागिरी जिल्हा, रत्नागिरी सगळ्या जनतेच्या वतीने देवाभाऊंना खूप खूप शुभेच्छा, एवढं सांगण्यासाठी. आणि ही जी कर्जमाफी आणि वीज बिल माफी जी जनतेपर्यंत पोचली आहे, त्या जनतेच्या सेवा त्या ठिकाणी रुजू व्हावी आणि ही जी माफी किंवा जे कर्ज आपल्याला जे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे, ते आज तारीख 20 आहे, 20 आहे ना, ह्या पुढे 21 आहे, या आठवड्यापासून डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर शेतकऱ्यांच्या हा महिना संपण्यापूर्वी प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यामध्ये अशा प्रकारचे 2 लाख रुपये सरसकट जमा होतील. विजेची थकबाकी पण माफ झालेली आहे, त्याची पण त्या ठिकाणी त्यांना क्रेडिट त्यांना हळूहळू मिळेल. धन्यवाद. बैठक घेतली होती असोसिएशनची, माझे अध्यक्ष माझ्याबरोबर होते आणि लोटे परशुराम MIDCला पाण्याची फार दुर्भिक्षा आहे, म्हणजे पाणी MIDC 25,000 लोकांना रोजगार मिळतो, तरीसुद्धा तिथे प्रदूषणाचं आहे, त्याच्यावर कंट्रोल करा म्हणून आमचा प्रयत्न चालूच आहे. परंतु त्यांना इंडस्ट्रीयल यूजसाठी पाणी मिळावं यासाठी या भागातली असलेली 1-2 धरणं, बरोबर सतीशराव, ती डेडिकेट करता येतील का म्हणून जलसंपदा मंत्री गिरीश भाऊ महाजन यांच्याशी माझी चर्चा सुरू आहे आणि या 2-3 धरणामधला इंडस्ट्रीयल यूज, तर त्यांचं इंडस्ट्रीयल यूजचं जे पाणी आहे ते त्यांना देता येईल का, कारण रोजगार पण हवा आहे. हा आमचा एक प्रामुख्याने मुद्दा आहे. आणखीन आमचा एक मोठा मुद्दा आहे, तो मी अधिवेशनात मांडला, तुम्हाला सांगायला हरकत नाही. भविष्यात कदाचित ते कोकणातलं फार मोठं आंदोलन पण असू शकतं, मी जरी सत्तेतला असलो तरी. ते म्हणजे माझ्या कोकणातल्या मंडळींना कोकणातच रोजगार मिळाला पाहिजे. जे पूर्वी जसं कोकण मंडळ होतं, मग त्या शिक्षक भरती असेल, तलाठी भरती असेल, ग्रामसेवक भरती असेल किंवा सरकारी कुठलीही पदं असतील, म्हणजे आमच्याकडे नवीन इंडस्ट्री येतील, नवीन उद्योग येतील, त्याच्यात रोजगार मिळेल याच्या भरोशावर आम्ही राहिलो आहे 50 वर्ष, तर ते काय त्याचं काही फार खरं दिसत नाही. परंतु ज्या आमच्या हक्काचे रोजगार आहेत, ज्या आमच्या मुलाबाळांना शिकवणारे शिक्षक आहेत, मुलाबाळा कोणाची आहेत, शिक्षक कुठले आहेत, जमिनी कोणाचे आहेत, महसूलचे प्रश्न कोणाचे आहेत, आमचे. सोडवणारे कोण आहेत, ग्रामसेवक कुठले आहेत, तलाठी कुठले आहेत. हा एक फार मोठा कालच्या अधिवेशनात मी विषय मांडलेला आहे, मी तो आग्रहाने धरून ठेवणार आहे. आणि आम्ही सगळी मंडळी, बरोबर मंडळी, की माझ्या कोकणात पालघर ते सिंधुदुर्ग कोकण विभागीय मंडळ 90 पूर्वी होती, 90 पूर्वी ही व्यवस्था होती महाराष्ट्रात. 80% बोली भाषा, तुमचं डोंगर दरे, तुमची डिफिकल्ट परिस्थिती, गावं लांब, कमी लोकसंख्या, ह्या धर्तीवरती पूर्वी ही व्यवस्था होती. ती व्यवस्था कोकण मंडळाच्या निमित्ताने भरती प्रवेशाच्या परत आणावी असा आमचा एल्गार भविष्यामध्ये असेल. बरं झालं तू विचारलं. ती पुढची गोष्ट, आम्ही आमच्या कोकणातल्या तरुणाला कोकणातच रोजगार मिळाला पाहिजे आणि तो सुद्धा सरकारी मिळाला पाहिजे. हा आमचा भविष्यातला ही आमचा मार्ग आहे. तो आणखीन आम्ही हळूहळू त्याच्यापर्यंत येऊ. आजचा विषय आज देवेंद्रजींना उद्याच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याचा आहे. त्यामुळे त्यांनी केलेली कर्जमाफी, त्यांनी केलेली वीज बिल थकबाकी याबद्दल आम्ही महाराष्ट्र सरकारचे आणि देवेंद्र भाऊंचे खूप खूप आभारी आहोत. आमच्याच माध्यमातून शुभेच्छा द्यायच्या नाही, तुम्ही पेपरमध्ये
दिलं तरच वाचतात ना सर, तुम्ही असं लोक. म्हटलं माध्यम तुमचंच आहे ना सर. सर, तुम्ही असं म्हटलं की कोकणातल्या माणसाला कोकणात रोजगार मिळाला. तुमच्या माध्यमातून गेलं तर प्रेसमध्ये पेपर माध्यम तुम्ही आहे ना बाळा, असं काय. कोकणातल्या लोकांना कोकणात रोजगार मिळाला पाहिजे असं म्हणतो खरा. कोकणातले अनेक लोक आता मुंबई साईडला व्यवसायासाठी जातात किंवा नोकरीसाठी जातात. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये किंवा रत्नागिरीमध्ये जशा आता मोठमोठ्या इंडस्ट्री येऊ लागल्या अशा इंडस्ट्री मोठे एमआयडीसी खडकोली किरडी इथे काय येऊ शकत नाही. त्यासाठी तुम्ही काय करता? इथे काय कारखाने येऊ शकत. चांगले कारखाने जे प्रदूषण विरहित असतील यायला पाहिजे. असे कारखाने खेरडी खडकोली आणि लोटे मेडिसिन मध्ये का येत नाहीत आणि त्यासाठी आपण काय प्रयत्न करतो? नाही नाही, तुम्ही तुमची सूचना चांगली आहे. आम्ही दोन्ही जिल्हाध्यक्षांच्या मदतीने आम्ही आता हळूहळू ते उतरलेलो आहोत. पूर्वी नव्हतो, लक्षात नव्हतं किंवा आम्ही या भागात आमचा प्रतिनिधी नव्हता. आता पक्षाने मला दिलेलं आहे, माझे दोन्ही जिल्हाध्यक्षांच्या मदतीने आम्ही हे करतो आहे. पण माझं याच्या पलीकडचं म्हणणं आहे, हे येतील, होईल, प्रकल्प येतील, अरे पण माझ्या हातचे आहेत ते का मला मिळत नाही. माझ्या गावचे शिक्षक माझ्या सिंधुदुर्ग रत्नागिरीतले का असू शकत नाही. साहेब, मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस उद्या आहे. मुख्यमंत्र्यांनी ज्या प्रकल्पाचं चिपळूणमध्ये भूमिपूजन केलं, जो चिपळूण कराड रेल्वे मार्ग जो आहे त्यांच्या हस्ते भूमिपूजन कार्यक्रम झाला. लोकांनी पण हा पाहिला, सगळे लोक इथे उपस्थित होते, ते पण बघणारे आज इथे लोक आहेत. आणि अशा वेळी हा मार्ग अद्याप एवढं झालेला नाही. सिंधुदुर्गामधला जो मार्ग आहे कुडा किंवा वैभववाडीतला कोल्हापूर, तो व्हावा त्याबद्दल दुमत नाही, पण हा मार्ग सुद्धा रेल्वेचा मार्ग म्हणतो. रेल्वेचा मार्ग. आता मला वाटते त्याच्यामध्ये वैभववाडी ते कोल्हापूर याला एक मला वाटते 3200 कोटीची 3000 कोटीची तरतूद झालेली आहे. बरोबर. आता हळूहळू या मार्गाची तरतूद दरवर्षी या मार्गाची तरतूद हा करार पण झालेला होता. करार झालेला आहे. भूमिपूजन झालं, ठेकेदार दिला बाबूजी, पण नंतर मग तो मी थोडी आणखी विस्तृत माहिती घेऊन पुढच्या प्रेसला तुमच्या समोर येतो. कोकणातले जे महत्त्वाचे प्रश्न नाही, आहेत, माझ्या लक्षात आलं. कोकणातले जे महत्त्वाचे प्रश्न आहेत तर ते सोडवण्यासाठी असा कालबद्ध कार्यक्रम तुम्ही सीएम साहेबांकडे देणार का? 100% देणार. त्याच्यामध्ये म्हणून मला तर आम्ही तर काढतोच आहोत, आम्ही तर बैठका घेतोच आहे. जसं आता अगदी लोटे परशुरामचा पर्यावरणाचा प्रश्न होता, तुमच्या वरच्या कुठला घाट तो रघुवीर घाटाचा प्रश्न मी PWD मिनिस्टरना दिला. त्यांना सांगितलं, त्यांनी तो ॲममध्ये घ्यायला त्याची परवानगी करायला दिलेला आहे. असे अनेक प्रश्न आहेत, आम्ही हळूहळू काढतोय. भरतीचा आहे, मुलांच्या भरतीचा आहे, रोजगाराचा आहे, त्याच्यावर आपण आलेलो आहे. पाण्याचे आम्ही तर कोयनेचं पूर्ण जल या सिंधुदुर्ग रत्नागिरीत कसं फिरवता येईल येतो अशा अनेक गोष्टीवर आहे. मला आठवत असेल की 1-2 महिन्यापूर्वी आपण प्रेस घेतली होती मोदी ॲट 12ची. माझ्याकडे अजूनही कागद आहे की आपण पुढच्या 12 वर्षाचा आराखडाच मी तयार करून तुमच्यासमोर मांडला होता. आम्ही त्या आराखड्यावरच चाललो आहे, अगदी आराखड्यावर चाललो आहे. म्हणजे अधिवेशनातले तुम्ही माझी भाषणं ऐकली असेल तर ते छत्रपती संगमेश्वरचं संभाजी महाराजांचं स्मारक मग परवा आशिष शेलारांना आम्ही आणलं. 4 एकरात नाही, आम्हाला 100 एकरात पाहिजे गावाध्यक्षजी. आम्ही ते केलं आहे, आम्ही करणार. आमच्याकडे ते स्टॅच्यू ऑफ सॅक्रिफाईस झालं पाहिजे, त्याच्यासाठी आमचा प्रयत्न आहे. लोट्याच्या त्या लोकांना आम्ही त्यांची पण बैठक घेतली. आम्ही त्यांच्याबरोबर त्यांना काय हवं आहे ते विचारलं. त्यांना पाणी हवं आहे, त्यांना आणखीन कुठल्या सुविधा हव्या आहेत. आपल्या पोरांना ते रोजगार देतात, त्यांना त्यांचं पर्यावरण टिकवण्यासाठी त्यांचं डिस्चार्ज त्याच्यासाठी काय सुविधा हव्या आहेत त्या पण आम्ही द्यायला तयार. त्यामुळे बाळांनो, याच्यापुढे भारतीय जनता पक्ष म्हणून रत्नागिरी जिल्हा उत्तर दक्षिण आम्ही जनतेच्या सोबत आहोत. आणि पुढचे 12 वर्ष पूर्णपणे आणि तुमच्याकडे आले तरी प्रश्न आमच्याकडे द्या. या सगळ्या प्रश्नाचा मागोवा घेणं, फॉलोअप करणं हेच आमचं काम आहे. आपल्या माध्यमातून चिपळूण नगरपालिकेला फंड मिळेल का? 100% मिळेल. चिपळूण नगरपालिकेची आर्थिक परिस्थिती सध्या डबरायची आहे. अजिबात चिंता करू नका. तुमचे सगळे नगरसेवक सांगतात, माझे आहेत ना, ते माझे नगरसेवक म्हटले भिऊ नका, आम्ही मागे बसलो. आपल्या माध्यमातून मिळेल का? 100%. मी आत्ताच आमची बैठक नगरसेवकांची चालू होती. आम्ही त्यांना सांगितलंय की तुम्ही तुमच्या बैठकीमध्ये, मोदी साहेब बसले तिथे, की तुम्ही तुमच्या बैठकीमध्ये अशा प्रकारचे कुठल्या प्रकल्पासाठी काय पैसे लागणार आहेत, आपण UD मिनिस्टर आमचे आहेत, CM अर्थमंत्री आमचे आहेत, यांच्याकडे हाच बाबांनो पाठपुरावा आहे. निधी आणणं आहे ना सतीश, हे निधी आणणं हे पाठपुराव्याचं काम आहे. त्यामुळे यांनी तशा प्रकारचे, जसं तुम्हाला उदाहरण सांगतो, आता आम्ही गुहागरला गेलो, बरोबर आहे, गुहागरच्या ग्रामीण रुग्णालयात गेलो. गुहागरचं ग्रामीण रुग्णालय एकदम भग्न अवस्थेत आहे. मी त्या अधिकाऱ्यांना बोलवलं, त्यांना सांगितलं चला तुम्ही अहवाल तयार करा. PWD वाल्यांना बोलवलं, त्याचं लेआउट तयार करा. लेआउट माझं पत्र दिलं त्याला, लेआउट तयार करून सबमिट करा.
वरती फॉलोअप मी घेतो. लक्षात आलं ना बाळा? जिथे जिथे समस्या दिसेल माझं सरकार, माझे नेते, माझे कार्यकर्ते सोल्युशन देणारं काम करतील. आम्ही आता भांडायला नाही आहे, आमच्याकडे सोल्युशन आहे. हे सगळे लोकल काम करणारी मंडळी आणि महाराष्ट्रामध्ये ग्लोबली काम करणार. महाराष्ट्रात म्हणजे वरती आमदार म्हणून मी यांना सगळ्यांना ही कनेक्टिंग लिंक आहे. प्रमोद जठार ही रत्नागिरीची कनेक्टिंग लिंक आहे. हे महाराष्ट्र सरकार आणि माझे कार्यकर्ते, माझी जनता यांना कनेक्ट करणारी मिसिंग लिंक नाही. कसली लिंक आहे? कनेक्टिंग. जिल्हा भाजपमय करण्यासाठी बोल, विचार. उद्या 22 तारीख आहे आणि याच दिवशी 5 वर्षापूर्वी हा विजय वारंवार घडतो आणि त्याच्या आठवणी अजून काही दिसलेलं नाही. त्याच्यानंतर गाळ काढण्याची प्रोसेस सुरू झाली, सगळं सुरू आहे. म्हणजे प्रशासनाकडून जनसंप्रदायाकडून 70 लाख गाळ काढ 5 करोड त्या 10 करोडच्या आसपास केली आणि जी 2022 साली 21 साली आहे. आम्ही एक बैठक घेतली तुमच्या माहितीसाठी. मोदी साहेब बरोबर आहे. आम्ही एक प्रशासनाबरोबर बैठक घेतली. यादवजी होते, सतीशजी होते, आमचे सगळे नगरसेवक. ऐका ना CEO होते बरोबर. ऐका ना 2 मिनटं ऐक. अरे माझं ऐका तर 2 मिनटं. माझा प्रश्न तर ऐक, मग तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर देईन ना बाळा. असं काय? माझं तर याच्या पुढचं आहे, याच्या पुढची स्टेप आहे. गाळ काढला गेला. मी तर ह्यांना विचारलं होतं, गाळ काढला मोजला कोणी? तुमच्या लक्षात आलं? माझं बारीक लक्ष आहे. मी त्या सगळ्या संशयास्पद आहे असं तुमचं म्हणणं आहे? नाही, ही सिस्टीम आहे. मी JNPTला होतो भाऊ. हे ड्रजिंगची कामं आम्ही माझ्या डोळ्यासमोर बघितलेली आहे. JNPTचं 2-2 हजार कोटीची. याच्यामध्ये बघा, सावध तो सुखी, याचा अर्थ कोण लबाड आहे असं नाही. याची ही यंत्रणा या नगरपालिकेने तुमच्या कशी राबवली पाहिजे त्याचं पण त्यांना मार्गदर्शन केलं. जेवढा गाळ काढला जाईल तो कोणीतरी मोजला पाहिजे, तो कुठेतरी डंप केला पाहिजे. काढला काय डंपरमध्ये टाकला, निघून गेला, कळणार नाही. पैसे गाळात जातील. 5 कोटी नाही, 500 कोटी आणले तरी गाळात जातील. सांगतो ना तुला, पूर्णतः ऐक माझा. मी काय केलं तर ऐक. माझं म्हणणं, मी त्याला यंत्रणा त्यांना स्ट्रॉंग करायला लावली आहे. मी त्या अधिकाऱ्यांना बोलवलं होतं बरोबर. तुमच्या कार्यालयात बैठक झाली. अरे मी शब्द देणारच रे, शब्द असाच देणार नाही. 5 कोटी का? मी ह्या मोदी आणि यांना सांगितले, याच्यावरचा संपूर्ण प्रकल्प अहवाल तयार करा. आपण डिझास्टरसाठी केंद्रात पण जाऊ. तुम्ही ह्याचा सगळे नेते, अगदी शेखर निकम जे असतील, आमचे इतर पक्षाचे, सगळ्यांनी युनॅनिमसली बसा, कोणी भांडू नका. आणि याच्यावरती एक प्रकल्प अहवाल तयार करा की माझं चिपळूण वाचण्यासाठी मला 5 नाही 500 कोटी पाहिजे. हे सगळं करण्यासाठी काय पाहिजे आणि त्याचा फेज वाईज कार्यक्रम काय पाहिजे हे करा बाळांनो. मी यांना तेच सांगा. आज तुम्ही याच्यावर आमची तीच बैठक चालू होती. तुम्ही जेव्हा येत होतात ना, मी या सगळ्यांची तीच बैठक घेतली होती. अशा प्रकारचा अहवाल करा, तुम्ही तयार करा. आणि हे शहर कसं वाचलं पाहिजे बरोबर ना. ह्या ब्ल्यू लाईन काय, तुमची रेड लाईन, ह्याच्यातनं काय मार्ग काढला पाहिजे याचं सगळ्याचं विवेचन मी त्यांना तेच करत होतो. बोला. सतीशला सल्लागार म्हणून तुम्ही घ्या. मी यांना सांगत होतो कोणतरी एक चांगला माणूस सल्लागार घ्या. अरे तुझ्या बायकोला विचार, मी सांगितलं ना, कुणीतरी एक चांगला सल्लागार घ्या. एवढ्यात तू आलास. मुद्दा असा आहे की 28-30 मुद्दे मोडक समितीने केले. माझ्या अंदाजाने 16-17 सरकारने ऍक्सेप्ट केले प्राथमिक तत्वता, परंतु त्याचं इम्प्लिमेंटेशन. छोटा माणूस आहे मी, तुझ्या एवढा मोठा नाही. आज आपली जरा हॅप्पी पत्रकार परिषद. मी एक 8 दिवसाने, ऐका ना, एकच मिनिट ऐक ना, 8 दिवसाने मी या सगळ्या गाळ ह्या विषयावर आणि चिपळूण शहर या विषयावरती आम्ही सगळे अभ्यास करून काय करता येईल असं करून तुमच्या समोर बसतो. ऍब्सोल्यूट. मी सल्लागार नेमला तुला. एक ऍडिशनल प्रश्न आहे. एक ऍडिशनल प्रश्न असा माझा मुद्दा लागेल ना. एक आपण सर्व आज एक आपली प्रेस निराळ्या कामासाठी जठार साहेब ती मिस होऊन जाते. जठार मंत्री चिपळूणमध्ये आले होते आणि त्यांनी आश्वासन दिलं होतं की ताबडतोब आम्ही फेर सर्वेक्षण करू. पण ते आश्वासन सुद्धा हवेत विरलेलं आहे. म्हणून मी काय म्हटलं, या गोष्टीचा सल्लागार म्हणून सतीश कदमांना आम्ही बसवून आम्ही याच्यावरती आमची एक सदस्य समिती, एक सल्लागार समिती, आम्ही याच्यावरती 8-15 दिवसांनी माझ्या सगळ्या नगरसेवकांसह बरोबर अध्यक्षजी आम्ही फक्त चिपळूण शहर याच्यावरतीच आपण सगळ्यांनी बसून
आपण प्रेस पण घेऊ, काय करायचं डू नॉट्स ते पण तयार करू. माझं काय म्हणणं आहे की उगाच तू काहीतरी विचारलंस, मी तोंडाला पानं पुसली, डोंट डू दिस. बरोबर आहे आमदार साहेब, माझं काय म्हणणं आहे, उगाच काहीतरी तू पाच दे म्हणलं मी पाच, असलं काही नको. माझं एक मिनिट ऐका, की का सांगतो मी वारंवार एकच प्रश्न. मला तुझी तळमळ कळली, 5 तू का बारीक झालास त्याचं कळलं मला. 5 वर्षामध्ये आमच्या इथली सगळी स्पेशल बरोबर आहे. आपण सगळ्यांनी मिळून सतीशचं कौतुक करा, सतीशसाठी टाळ्या वाजवा. हो,